बेस्ट. जय महाराष्ट्र पब्लिक. तर विषय डोक्याबाहेरचा पब्लिक. आत्तापर्यंत आपण जय महाराष्ट्र पब्लिक, काय चाललंय पब्लिक असं नवीन नवीन शब्द वापरत होतो, पण हे प्रत्येकानं वापरलेलं आहेत. मग आता आजपासून आपण विषय डोक्याबाहेरचा पब्लिक असं वापरायचं ठरवलं आहे. जरी तुमच्याकडं काय आयडिया असल्या तरी मला कमेंट करून किंवा पर्सनली DM करून सांगा एखादं वाक्य किंवा स्लोगन व्हिडिओच्या आपल्या स्टार्टिंगला घ्यायला. आज काय निवांत होतो. सकाळी गायांचं लवकर उरकलं. साहिल निघाला खटावला मॅचला. साहिल गेला खटावला मॅचला. मग काय आपलं नेहमीप्रमाणे 10 वाजता गायांना पाणी पाजलं. गाया धुवून वगैरे घेतल्या. उन्हाळा असल्यामुळे रोजच गायत होतो, उष्णता लय आहे. तिथनं आपलं कोरेगावला एक होतं काम. मग कोरेगावला गेलो आजीच्या घरी. मस्तपैकी गेल्यावर तिथं कोकम सरबत वगैरे पेलो. आणि तिथंच आपली कोरेगावमध्ये आपलं काम झालं की तिथंच आपली बकासूर 302 ह्या श्वानाचे मालक ऋषी मुतकर यांची भेट झाली कोरेगावमध्ये. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून आलो रिटर्न घरी. त्यानंतर आपल्या महेश मामांच्या गायला झालेला 2 महिन्याचा खोंड बघितला. खोंड तर लय जोरात आहे. थोड्या दिवसानं आणायचे आपल्याकडेच. चौकात जाऊन बसलो. तोपर्यंत तिथं आब्या आला. त्यानंतर विनय पण भेटला. त्यानंतर साहिल आलेला मॅचवरून. आमच्याकडे येडा काय 500 रुपये घेतलेले सगळे संपावले गेले. आता परत जायचं. आता फोन आला की ते आत्ताशी आले ती बक्षीस घेऊन. मग तिकडे जेवायला आज पण बक्षीस किती मारला आज 5,000 पहिलेच परत 5,000. हा. त्यानंतर तिथं सूरज आला. सूरज बरोबर गेलो माहुलीला. सूरजचं काम होतं थोडं. मग लागली. सूरजनं दाढी पण करून घेतली आणि व्हिडिओ चालू केली आहे बघून. आबीनं पण सूरजनं पण लपवली तोंड. भावाचं आता लग्न झालं आहे त्यामुळे भावाला घरचं बघायला लागतं या. भाजीपाला किराणा वगैरे आणायला लागतं आहे. वहिनीने सांगितलेली कामं त्याला ऐकायला लागतात. तोपर्यंत तिथंच आपल्या बबलू शिंदेंची पण आपली भेट झाली. त्यांचं पण थोड्या दिवसापूर्वी झालं आहे लग्न. दोघांनी आपल्या संसाराच्या जरा गप्पा गोष्टी केल्या आणि मस्तपैकी मग गेलो मेडिकलमध्ये. तोपर्यंत तिथं आपल्याला भेटला आप्पा आलेलं बाळूमामासनं भाडं घेऊन गेलेलं. तिथून आप्पाच्या दुकानापाशी आलो की आपला शिव काय म्हणतोय बघा. बेस्ट.